उपांत्य फेरीला सुरुवात झाली आहे कालपासून. आज पुढचा भाग घेऊन तुमच्या समोर आम्ही आलेलो आहोत. 2 गाणी झालेली आहेत आणि आता आपल्या समोर येते द लिटल मॉनिटर मुग्धा वैशंपायन. ही माझी एकमेव ज्युनियर चॅम्प आहे आजच्या एपिसोड मधली, नाही का? मला बाकी सगळ्यांकडे मी अशी बघतीये, मुग्धाकडे मी अशी बघतीये. मुग्धा, हिंदी गाणं हा, आणि तू खूप गोड गाणं म्हणणार आहेस एक, हो ना? आम्ही सगळे नाचणार त्या गाण्यावर तिकडनं, ठीक आहे? लो चली मैं अपने देवर की बारात लेके, लो चली मैं अपने देवर की बारात लेके, लो चली मैं. ना बैंड बाजा ना ही बाराती, खुशियों की सौगात लेके, लो चली मैं अपने देवर की बारात लेके, लो चली मैं. देवर दूल्हा बना, सर पे सेहरा सजा, भाभी बढ़कर आज बलैया लेती है. प्रेम की कलियां खिले, पल पल खुशियां मिले, सच्चे मन से आज दुआएं देती है. घोड़े पे चढ़ के चला है बाका, अपनी दुल्हन से मिलने, लो चली मैं अपने देवर की बारात लेके, लो चली मैं. ना बैंड बाजा ना ही बाराती, खुशियों की सौगात लेके, लो चली मैं अपने देवर की बारात लेके, लो चली मैं अपने देवर की बारात लेके, लो चली मैं. कशी गायली मुग्धा? मस्त गायली. आता आपण परीक्षकांना विचारूया, कुणापासून सुरुवात करूया सांग? वैशाली ताई. वैशाली ताई, ओके. मुग्धा, काय? तुझ्या गाण्यात होतं ना, सच्चे मन से आपको हम दुआएं देंगे कि आप बहुत बहुत जल्द बहुत बड़ी बन जाए. क्या बात आहे मुग्धा. थँक्यू. तू अजून थोडीशी मोठी झाल्यावर तू जेव्हा ऐकशील ना, तेव्हा तुलाच कळेल की अजून आपल्याला या गाण्यात काय काय पाहिजे होतं. पण तू स्वतः खूप एन्जॉय केलंस ना, हो. आम्ही पण एन्जॉय केलं. ऑल द बेस्ट. थँक्यू. श्रुती ताई, त्या मुलीचं कौतुक कशा करता वाटतंय की तिला माहिती आहे आपल्याकडे चारी बाजूने कॅमेरे बघतायत, इतके डोळे आपल्याकडे रोखून बघतायत, पण मधलं म्युझिक चालू असताना किती बार्स होत आहेत, काय म्युझिकचा पीस आला हे सगळं ती इकडे तिकडे पाहत होती, पण तिच्या डोळ्यात सगळं ते मला दिसत होतं की शी इज सो टोटली इन्व्हॉल्व्ड. इतकी आतून बाहेरून ती रंगून गेली होती हे गाताना की मला खूप मजा वाटली ते बघितल्यानंतर. छान छान झालं. हां, थँक्यू. ओ जी, आपके देवर की शादी कब है? अरे आपकी हो गई वो भी हमें पता नहीं चला यार. देवर म्हणजे माहितीये का? नाही. आय गॉड, सोनं आहे ते एकदम. आपल्या नवऱ्याचा भाऊ असतो ना, त्याला देवर म्हणतात हिंदीमध्ये, धाकट्या भावाला. धाकट्या भावाला. तर तू मस्त गायलीस. आणि बघ, एवढं गाणं हे हिट गाणं आहे, हिंदीमधलं आहे, पण याच्यामध्ये किती मराठी नाव आहेत माहिती आहे? हे गाणं गाणाऱ्या बाई लता मंगेशकर, मराठी. पिक्चरची हिरोईन माधुरी दीक्षित, मराठी. त्यामध्ये जिच्यावर चित्रित केलं गेलं रेणुका शहाणे, मराठी. याचे संगीत दिग्दर्शक आहेत राम लक्ष्मण, ते म्हणजे लक्ष्मण पाटील साहेब, ते म्हणजे मराठी. सगळेच्या सगळे मराठीच आहेत. आणि जिनी गायलं ती मुग्धा सुद्धा मराठी, हो की नाही? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. थँक्यू. दोन प मिळालेले आहेत. थँक्यू. ऑल द बेस्ट मुग्धा. थँक्यू. आता आपल्या समोर येते एक वेगळ्याच रंगाची पर्स बाळगणारी ऐश्वर्या सहस्रबुद्धे. ऐश्वर्या, तुझ्या पर्सचं आणि तुझ्या ड्रेसचं मॅचिंग माहिती आहे कसं आहे? माझ्यासारखं.
कॉन्ट्रास्ट आहे पण खूप छान दिसतंय ते मीच म्हणून घेतलं. सजना जी वारी वारी जाऊ जी मैं, सजना जी वारी वारी जाऊ जी मैं, तू ही तो मेरा संसार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है. सजना जी वारी वारी जाऊ जी मैं, सजना जी वारी वारी जाऊ जी मैं, तू ही तो मेरा संसार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है. चरणों में जो ना जगह पाऊं जी मैं, चरणों में जो ना जगह पाऊं जी मैं, तो मेरा जीना ही बेकार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है. मेरा मान है तू, अभिमान है तू, मेरी पूजा है तू, मेरा ध्यान है तू देवता मैं पुजारन, सजना तुझ पे मैं अर्पण, तेरे गुणगान ही तो गाऊं जी मैं, हो तेरे गुणगान ही तो गाऊं जी मैं, तू ही तो मेरा संसार है, ऐसा मेरा प्यार है, ऐसा मेरा प्यार है. मस्त झालं ऐश्वर्या, मस्त झालं. सुनिधीचं गाणं तू म्हणालीस, तुला माहिती आहे सुनिधी सुद्धा एका अशाच टॅलेंट कॉन्टेस्ट मधनं पुढे आलेली आहे, हो की नाही? म्हणजे तुम्हा सगळ्यांचं फ्युचर किती ब्राईट आहे बघा. आता आपल्याला टॅलेंट कॉन्टेस्ट मधनं किती सिंगर्स मिळालेले आहेत हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हो की नाही? चल मग आपण कुणापासून सुरुवात करूया? कोणी चालेल? कोणी चला आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. ऐश्वर्या क्या बात आहे. थँक्यू. मस्त परफॉर्मन्स, म्हणजे एकदम गाणं निवडलंच पण एकदम ढासू आणि त्याने वाजवलं पण एकदम चाबूक आणि ढांगा 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 मजा आली. म्हणजे एकंदरीत कल्ला झाला. म्हणजे तुझ्या आवाजाला सुटेबल गाणं होतं. अवधूत दादा ज्यावेळेला म्हणाले की तुझ्या आवाजाला सुटेबल गाणं आहे त्यावेळेला तू हो म्हणालीस. म्हणजे काय ग? म्हणजे माझ्या आवाजाची रेंज वगैरे तेवढे याला सूट आहे. रेंज म्हणजे काय ग? म्हणजे माझा आवाज तेवढ्या वरपर्यंत जाऊ शकतो. ह्याच्या तुझ्या लक्षात आलं का की ह्या गाण्यामध्ये जो रस्टिक एक फील आहे, एक मातीचा वास आहे हां, आणि तो आवाजात आणण्यासाठी आवाजाचा लगाव एका विशिष्ट पद्धतीनं करावा लागतो. आवाज एका विशिष्ट पद्धतीने मोकळा खुला लावावा लागतो. आणि यातलं जे न वाले जे उच्चार आहेत, अर्पण जे आहे ना, अर्पण नाही झाले त्याचं. हां, जिथे जिथे ण आहे तो न आलाय, कारण त्या भाषेचा तो अलंकार आहे. तर मी असं तुम्हाला सगळ्या मुलांना सांगेन की केवळ हिंदीच नव्हे तर आपण भारतीय आहोत, आम्हाला भारतातल्या सगळ्या भाषातली गाणी गाता आली पाहिजेत. तेव्हा आपण मराठी आहोत पण आपण भारतीय आहोत. भारतातली संस्कृती, भारतातल्या भाषा, भारतातलं संगीत हे सगळं आपलं आहे. ब्रावो. ऐश्वर्या, काय आज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला चकित करायचं ठरवलंय का? क्या बात आहे यार, काय कॉन्फिडन्स आहे तुम्हा सगळ्यांचा. खरं सांगू, आता असं होणार आहे की जे ॲक्च्युली हिंदी चॅनल्स आहेत त्यांच्यावर ज्या हिंदी कॉम्पिटिशन चाललेले आहेत ती लोकंसुद्धा किंवा ते बघणारी लोकंसुद्धा हळूहळू भाई वो चैनल पे वो लगता है ना मराठी सारेगमपा, उसमें वो ऐश्वर्या है ना, वो कैसा गई सुना क्या, असं वगैरे सुरू होणार आहे आता. बॉस क्या बात आहे. थँक्यू. व्हेरी गुड. असं वाटतं ना ऐश्वर्या एवढं कौतुक ऐकून? मस्त वाटतं. आय एम शुअर मस्त वाटतं. डोंट ऑल द बेस्ट. म्हणजे मी विश्वासच माझा आज बसत नाहीये की कालपर्यंत डेंजर झोनमध्ये लर्किंग तरंगत असणाऱ्या तुम्हा मुलांनी आज कात टाकलेली आहे आणि सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं आहे.